किती झाले? 800 रुपये. काय? अहो एवढं सगळं सामान घेतलं आणि तुम्ही अजिबात कमी नाही केलं. 800 रुपये खूप जास्त बोलताय तुम्ही. फिक्स रेट आहे ताई. नाही 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 तरी कमी करा. 600 बरोबर आहे. ताई तू खरंच मम्मी सारखं वागायला लागलीस. दादा आम्ही 800 रुपये देतो तुम्हाला. ताई दे ना चल. तू गप ग मयू, तुला काही कळत नाही. दादा 600 रुपयेच बरोबर आहे. 1 रुपये जास्त देणार नाहीये मी तुम्हाला. काय ग काय झालं? अगं मयू, अगं मी पर्स विसरले हॉटेलमध्ये. आता मम्मी खूप चिडणार आहे. दादा ऐका ना, हे सामान आहे ना, तुम्ही प्लीज बाजूला ठेवा ना, आम्ही पैसे घेऊन येतो. चल मयू. काय ताई, पैसे न घेता आला आणि वरतून इथे मोलभाव करत बसलाय. उगाच माझा वेळ वाया घालवला. आता मला दुकान बंद करायचंय. तुम्ही एक काम करा, दुसरीकडून घ्या. ताई अशी कशी काय विसरलीस तू? आता जाऊन परत यायचं म्हणजे खूप उशीर होणार आपल्याला. मी आहे ना, कशाला टेन्शन घेते? नाही म्हणजे मी ऐकलं तुम्ही पर्स विसरलात. मी आहे ना. पण तुम्ही इथे कसे काय? आमच्या मागे आलात की काय? नाही नाही नाही, ते मी फुलं आणि गजरा घ्यायला आलो होतो. पण फुलं कुठे आहेत? फुलं कुठे आहेत? आत्ताच आलोय ना, मग आता घेईन ना. हा छोटा पॅकेट जरा जास्तच धमाका करतोय. पे करतो. दादा किती झाले? 800 रुपये. ऐका ना प्लीज, तुम्ही पैसे भरू नका. आम्ही हॉटेलवर परत जातो आणि पैसे आणतो. चल मयू. नाही नाही, आता आपण दोघं फॅमिली आहोत ना. आपण दोघं फॅमिली म्हणजे आता माझी बहीण तुमच्या फॅमिलीमध्ये जाणार ना, तसं इंटेन्शन होतं माझं. नाही तरी नको, तुम्ही पैसे देऊ नका. किती छान आहात तुम्ही. हा विचार, आय मीन तुमचे विचार किती छान आहेत. डोंट वरी, तुम्ही असे गडबडू नका. आपण फॅमिली आहोत म्हटल्यावर मी मदत करूच शकतो ना. आणि हवं तर तुम्ही मला नंतर द्या पैसे. चालेल. अगं हुशार आहेस तू. पे करताय ना? पे करतो. कुठे आहे दादा? झालं. थँक्यू. मी तुम्हाला ड्रॉप करतो ना गाडीने. आमचं काम झालं पण तुमचं राहिलंय ना. माझं काय काम? कसलं काम म्हणजे काय? तुम्हाला फुलं घ्यायची होती ना. हा, फुलं घ्यायची होती.